आयुर्वेदीय सुप्रजनन चिकित्सेची साथ बाळाचे स्वप्न शक्य करण्यास देईल मदतीचा हात. अधिक माहितीसाठी संपर्क करा वैद्य तेजस्विनी समीर भाले यांच्या पुणे औंध बाणेर येथील प्रकृती क्लिनिकला. संपर्क 98 225 20 175. प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, शास्त्रोक्त नाडी परीक्षा व स्त्री पुरुष वंध्यत्व निवारण केंद्र. श्रोतेहो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारायच्या आहेत प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक औंध येथील वैद्य तेजस्विनी भाले यांच्याशी. गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ आयुर्वेदामध्ये त्या काम करतायत. पंचकर्म आणि नाडी परीक्षा तज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपण बोलूयात वैद्य तेजस्विनी मॅडमशी. मॅडम नमस्कार. नमस्कार श्रोते हो. आयुर्वेदाबद्दल पंचकर्माबद्दल तुमच्याकडून आम्हाला ऐकायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री आरोग्याच्या बाबतीत आयुर्वेद खूप काही सांगतं. आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेली आहेत. तर या अनुषंगानं आजच्या भागात तुमच्याकडून ऐकायला आवडेल की स्त्री जीवनात पंचकर्माचं महत्व काय आहे. तर आपण विचार करूया स्त्री जीवनाचा आणि आयुर्वेदाने मांडलेले विचार त्याबद्दल. मुख्यतः आपण 3 भागांमध्ये स्त्रीचं आयुष्य हे विभागलेलं आहे, ज्याला आपण म्हणूया कुमारिका अवस्था, ज्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल किंवा रजप्रवृत्तीला सुरुवात होते, जी आयडियली 12 ते 13व्या वर्षी सुरू झाली पाहिजे. त्यानंतर आहे मध्यमा अवस्था, ज्याच्यात सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे आई होणे, म्हणजे गर्भिणी अवस्था. आणि त्यानंतर वृद्धावस्था की ज्याच्यामध्ये रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज येतो. आता या 3 टप्प्यांचा आपण विचार करूया आणि त्यामध्ये पंचकर्म कसं उपयोगी ठरतं याच्याबद्दल बोलू. आयुर्वेदामध्ये आणि पंचकर्मामध्ये शरीर शुद्धी हा आपला महत्वाचा एम असतो. आणि पहिली जी स्टेज आहे कुमारिका अवस्था म्हणजे लहान मुलींमध्ये, की जो आयुर्वेदानुसार कफाचा काळ आहे. पण वात हा सगळ्याच आजारांना बळ देणारा असतो किंवा कारणीभूत असतो. त्यामुळे आयुर्वेदानेही सांगितलं आहे कफम पंगू पित्तम पंगू पंगवो मलधातवहा वायुना यत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत. म्हणजे वायू जसा नेईल त्याप्रमाणे ते आजार घडत असतात. तर कुमारिका अवस्थेमध्ये सध्या दिसणारी जी महत्वाची कंप्लेंट आहे जी कफ आणि वातामुळे घडते ती म्हणजे PCOS, ज्याच्यामध्ये दिसतं की इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल आहे, वजन वाढलेलं आहे, चेहऱ्यावरती केसांची ग्रोथ आहे, हेअर ग्रोथ आहे. तर अशा वेळेस आपल्याला पंचकर्म उपयोगी ठरू शकतं. फक्त त्या मुलीनी आणि तिच्या आईनी वेळेत लक्ष देऊन वैद्याकडे आणि पंचकर्म तज्ञाकडे यावं. खरं. तर या अवस्थेमध्ये PCOS मध्ये सगळ्यात उपयोगी कर्म ठरतं ते म्हणजे बस्ती चिकित्सा. आता बस्ती हे कफ आणि वात दोन्हीवरती कसं कार्य करेल तर यासाठी गरज असते ती म्हणजे योग्य औषध निवडीची. प्रोसेस सेम आहे बस्ती जी आपण वेगवेगळ्या आजारांना वापरतो, पण जी द्रव्य निवड आहे ती सगळ्यात महत्वाची. त्यामुळे मुलींनी आणि त्यांच्या आईंनी लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि तज्ञ वैद्याकडे आणि पंचकर्म सेंटरमध्ये येऊन व्यवस्थित क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतरच पंचकर्म सुरू करावं. म्हणजे मग ही PCOS जी तक्रार आहे जी पुढे जाऊन इन्फर्टिलिटीकडे वळते ती आटोक्यात येईल. अच्छा. आता मध्यमावस्था ज्याच्यामध्ये आई होणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तर तिथे आज आपल्याला दिसतंय की स्ट्रेस ओरिएंटेड इन्फर्टिलिटी पण आहे, PCOS ओरिएंटेड इन्फर्टिलिटी सुद्धा आहे. मग अशा वेळेस आपण उत्तर बस्ती हा पंचकर्माचा एक प्रकार करतो, ज्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये औषधी तेल, तूप किंवा क्षार वापरले जातात. आणि ही प्रोसेस अतिशय ऑटोक्लेव्ह पद्धतीने केली जाते. जसं एखाद्या सर्जरीसाठी ओटी तयार होते त्याप्रमाणे आम्ही त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन आयुर्वेदामध्ये उत्तरबस्ती केला जातो. तर उत्तरबस्तीनी मग वंध्यत्व असेल, ट्युबल ब्लॉकेजेस असतील याच्यावरती चिकित्सा होते. त्याच जोडीला बस्तीचाही आपण उपयोग करून घेऊ शकतो. अच्छा. आयुर्वेदामध्ये काय काय पंचकर्म सांगितलेली आहेत स्त्री आरोग्यासाठी याबद्दल तुम्ही माहिती देताय ही अजूनही ऐकायची आहे. पण त्याआधी श्रोतेहो, जीवनशैलीजन्य आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉइड, ओबेसिटी, वंध्यत्व आणि इतर आजार, त्याचप्रमाणे पित्तविकार, पोटविकार, संधिविकार अशा आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीसाठी आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी संपर्क करा प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिकला. आमच्या शाखा औंध, अकलूज आणि चाकण इथे. संपर्क 98 225 20 175, 98 225 20 175, 98 225 20175. प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिकच्या वैद्य तेजस्विनी भाले मॅडम आपल्याशी बोलतायत आणि त्या सांगतायत स्त्री आरोग्यामध्ये पंचकर्माचं कसं महत्व आयुर्वेदात सांगितलंय. मॅडम काय सांगाल. आता आपण जी बघत होतो गर्भिणी अवस्थेचा टप्पा म्हणजे मध्यम वय, तर आपण बघितलं PCOS रिलेटेड तक्रारी ही असतातच किंवा आता इन्फर्टिलिटीला एक कारण ठरलंय की स्ट्रेस. तर स्ट्रेस मॅनेजमेंट पण फार गरजेची आहे. त्याच जोडीला खूप सारे पेशंट असे असतात की ज्यांचं IUI IVF फेल्युअर गेलेलं आहे.
ओके. अशा रुग्णांना सुद्धा पंचकर्म केल्यानंतर गर्भधारणेसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण शिरोधारा आहे, नस्य आहे आणि मी म्हटलं तसं की विरेचन चिकित्सा आहे, जी आपण पित्ताचं शोधन करते, पण शरीरातली उष्णता कमी केल्याने पुरुष बीजांना जास्त वाव मिळतो आणि मग आपल्या शरीरामध्ये म्हणजे स्त्री शरीरामध्ये गर्भधारणा होण्यास मदत करते. त्यामुळे या सगळ्या उपचार पद्धती करताना फक्त वैद्याचा सल्ला आणि पंचकर्म तज्ज्ञाची भेट ही फार आवश्यक आहे. आता तुम्ही जसं सांगताय आयुर्वेदामध्ये काय काय पंचकर्म स्त्री आरोग्यासाठी सांगितलीत, अजून एक मला प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे मग व्याधीनुसार कर्म ही तुमच्याकडून ऐकली, पण वयानुसार याच्यामध्ये काही फरक आहेत का? आता आपण 2 वयांचा विचार तर केला की एक होती कुमारिका अवस्था, म्हणजे जे 12व्या वर्षापासून गर्भिणी अवस्था प्राप्त होण्यापर्यंत, मग गर्भिणी अवस्था आणि त्यानंतर जो टप्पा येतो तो म्हणजे रजोनिवृत्तीचा, म्हणजे आपण म्हणूया मेनोपॉज. तर मेनोपॉज मध्ये सुद्धा आणि हा वाताचा काळ असल्यामुळे वातप्रकोपक लक्षणही दिसतात. कधी कधी स्त्रियांमध्ये आता असं दिसायला लागलंय की लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे लवकर मेनोपॉजची लक्षणं येतात, पण तो खरा मेनोपॉज आहे का, तर बऱ्याच केसेसमध्ये तो नसतो. त्यामुळे आपण फायब्रॉइड असेल किंवा एंडोमेट्रिओसिस असेल किंवा काही पाळीच्या अनियमितता आता जी दिसायला लागलेली आहे, त्याचबरोबर मानसिक हेतू असतात की खूप हळवेपणा आलेला आहे, घरातली लोक आपल्याकडे लक्ष देत नाहीयेत का, असं वाटायला लागतं स्त्रीला. तर या शरीर आणि मनावर दोन्हीवर कार्य करण्यासाठी ही पंचकर्माचा फायदा होतो आणि त्यामध्ये आपण नक्कीच बस्ती उपक्रम ठरतो उपयुक्त. त्याचप्रमाणे उत्तर बस्ती आहे आणि शिरोधारा नस्य हे पण आपण उपक्रम करतो. पण मी म्हटलं तसं की औषध निवड फार गरजेची असते. प्रोसेसची नावं तीच आहेत, पण व्याधीनुरूप अवस्थेनुरूप तुम्ही कुठलं द्रव्य वापरताय, कुठली वनस्पती वापरताय, हे फार महत्वाचं. त्यामुळे रुग्णांनी वेळ काढून वैद्याकडे यावं, तपासणी करून घ्यावी आणि मग स्वतःसाठी पंचकर्म चिकित्सा सुरू करावी. त्याचबरोबर अजून एक मुद्दा मी सांगू इच्छिते की स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की दुर्लक्ष करणे स्वतःकडे, आणि मग अशामुळे व्याधी हा वाढत जातो आणि मग काहीतरी मोठं आजार तयार झाला की मग सर्जरी किंवा अशा गोष्टी त्यांच्या पुढे येऊन ठाकतात. पण आपण असा प्रयत्न केला की सुरुवातीलाच लक्ष दिलं, पंचकर्म उपचार घेतले, वर्षातून एकदा जरी पंचकर्म केलं त्या व्याधीनुरूप, वयानुरूप, प्रकृतीनुरूप, तर तुम्ही नक्कीच हे आजार टाळू शकता. फक्त गरज आहे स्वतःसाठी वेळ काढण्याची. बरोबर. उपयुक्त असे पंचकर्म कुठले आहेत आपल्याला हे वैद्याकडनं जाणून घेण्याची आणि जे पंचकर्म तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीनं पंचकर्म करून घेण्याची. फक्त एक सगळ्यात महत्वाचं असतं की पंचकर्म काही फक्त 1 दिवस करून उपयोग नाहीये. त्याचा हा ठराविक काळ, हा 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस, हा रुग्णानुरूप, त्याच्या व्याधीनुरूप हा आयुर्वेदाने सांगितलाय. त्यामुळे रुग्णांनी जर हा वेळ पूर्णतः दिला आणि जर व्यवस्थित उपक्रम करून घेतले तर नक्कीच पंचकर्म याच्याने रुग्णाला उपयोग होतो आणि आरोग्य प्राप्ती मिळते. नक्कीच. खूप महत्त्वाची माहिती आणि हा मुद्दा तुम्ही सांगितलात की आपल्यासाठी कुठलं पंचकर्म आहे हे तज्ज्ञ वैद्यांकडून जाणून घेऊन मग त्या दृष्टीने आयुर्वेदात जे उपचार सांगितलेत ते केले पाहिजेत. वैद्य तेजस्विनी मॅडम आमच्याशी ह्या गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम.